नंदुरबार लोकसभा मतदारसंघात नंदुरबार जिल्ह्यातील 4 तर धुळे जिल्ह्यातील 2 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो। नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती सन 1998 साली करण्यात आली। त्यापूर्वी हा लोकसभा मतदारसंघ धुळे जिल्ह्याचा एक भाग होता। नंदुरबार लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे। त्याचप्रमाणे या लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेले 6 विधानसभा मतदारसंघ सुद्धा अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत। 1952 पासून आजपर्यंत या लोकसभा मतदारसंघातून कोणकोणते खासदार संसदेत निवडून गेले ते पाहूया। 1952च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे शाळीग्राम रामचंद्र भारतीय हे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते। 1957च्या दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत प्रजा सोशलिस्ट पार्टीचे लक्ष्मण वेदू वळवी हे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते। 1962च्या तिसऱ्या लोकसभा निवडणुकीत प्रजा सोशलिस्ट पार्टीचे लक्ष्मण वेदू वळवी हे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते। 1967च्या चौथ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे तुकाराम गावित हे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते। 1971च्या पाचव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे तुकाराम गावित हे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते। 1977च्या सहाव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे स्वरूप सिंग नाईक हे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते। 1980च्या सातव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे स्वरूप सिंग नाईक हे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते। 1981च्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे माणिकराव गावित हे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते। 1984च्या आठव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे माणिकराव गावित हे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते। 1989च्या नवव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे माणिकराव गावित हे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून गेले होते। 1991च्या 10व्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे माणिकराव गावित हे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून गेले होते। 1996च्या 11व्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे माणिकराव गावित हे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून पाचव्यांदा निवडून गेले होते। 1998च्या 12व्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे माणिकराव गावित हे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून सहाव्यांदा निवडून गेले होते। 1999च्या 13व्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे माणिकराव गावित हे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून सातव्यांदा निवडून गेले होते। 2004च्या 14व्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे माणिकराव गावित हे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून आठव्यांदा निवडून गेले होते। 2009च्या 15व्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे माणिकराव गावित हे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून नवव्यांदा निवडून गेले होते। 2014च्या 16व्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या हिना गावित या नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून निवडून गेल्या होत्या। 2019च्या 17व्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या हिना गावित या नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेल्या होत्या। 2024च्या 18व्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे गोवाल कागडा पडवी हे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून निवडून गेलेले आहेत।